म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरित वाटे देवा. आज तिसऱ्या आणि चौथ्या चरणाचा आपण अर्थ तसं पाहिलं ना तर कोणत्याही अभंगाचा अर्थ कीर्तनकार रूपी कोणतीही व्यक्ती ठामपणे सांगू शकत नाही की तो बरोबर आहे. जो संतांना ज्यांनी लिहिला त्यांना अभिप्रेत आहे तो. परंतु सर्वांचं मत असतं की मी माझ्या अल्पमतीप्रमाणे प्रयत्न केलेला आहे. वारकरी संप्रदाय त्यासाठी म्हणतो, शेवटी प्रत्येक वेळी सांगितले, बोली लिहिले पुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा महाराज तुम्ही नाही उच्चारीला अधिकार. तुका म्हणे ज्ञानेश्वरा ज्ञानोबरायांना तुकाराम महाराज म्हणतात नाही उच्चारीला अधिकार. जर तुकोबराय म्हणतात, आमचा वारकरी संप्रदाय अख्खा तेच म्हणतो की मी कीर्तन केलं, मी प्रवचन केलं, मी भजन केलं, मी काकडा केला, पण मी माझ्या अल्पमतीप्रमाणे, मी माझ्या शुद्ध भावाने केला. नाथांच्या भाषेत सांगू का, ज्ञान विज्ञान अति पंडिता ज्ञान तत्वता कळेना. ज्ञानाच्या तत्वरूपी भावाने मी तो केलाय. ठरविलंय तैशी केली कटकट, बरे की वाईट. आणि या उक्तीप्रमाणे प्रत्येक कीर्तनकार या व्यासपीठावरती येऊन आपल्या सद्विवेक बुद्धीने आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ आहे त्यांचा आधार घेऊन, त्यांचं वाङ्मय वाचून, त्यांची ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, त्यांची कीर्तन ऐकून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपण खरंच भाग्यवान आहे. इतके संत इतर राज्यात नाहीत बरं का. म्हणून मार्किंग करा, आपल्या भक्ती विजयामध्ये 87 संत आहेत. आपण किती भाग्यवान आहे सांगू का. बऱ्याच धर्मजातीमध्ये मी जात नाही, पण बऱ्याच ठिकाणी एकच देव असतो. काय म्हटलं म्हणजे रोजचं जेवण आमच्याकडे पंचपक्वान्न नाहीत, ताट कमी पडेल एवढे आयटम आहेत. आज रोहिदास सांबार त्यांचं आख्यान, उद्या सेना न्हावी त्यांचं आख्यान, परवा दामाजी पंत त्यांचं आख्यान, चौथा नरसिंह मेहता त्यांचं आख्यान. मग आले तुकोबराया, मग आले नामदेवराया, मग आले ज्ञानोबराया, मग आले मुक्ताबाई, मग आला चांगदेव, मग आला गोरा कुंभार, मग आला राजा कुंभार. अरे किती 87. माझ्या अल्पमतीप्रमाणे एखाद्या वेळी जास्तही असू शकतील. म्हणजे आहे की नाही आपण भाग्यवान. रोज तेच तेच खायची गरज नाही. भक्तीचे प्रकार किती. गीता भागवत करीती श्रवण आपल्याला शोधायचं आहे. भक्तीचे प्रकार किती. तुका म्हणे नवविध भक्ती शुद्ध. वारकरी संप्रदायामध्ये जर लक्ष दिलं ना तरच कळतं. इतकं सोपं नाही. भक्तीचे प्रकार किती. जेवढे अनंत अवतार भक्तासाठी घेतले तेवढे भक्तांनी केलेली वेगवेगळी भक्ती. सेना नव्याची भक्ती वेगळी आहे, गोऱ्या कुंभाराची वेगळी आहे, नरसिंह मेहत्याची वेगळी आहे, दामाजी पंताची वेगळी आहे, कुब्जादाशीची वेगळी आहे, जनाबाईची वेगळी आहे. सगळ्यांच्या भक्तीचे प्रमाण आहे. लक्ष द्या. मोल अनमोल करून दाखवलं का नाही. मोल म्हणजे काय. मनुष्य जन्मात तुम्ही जन्माला आला. मोल म्हणजे तुम्ही मनुष्य जन्मात जन्माला आला हेच मोल. 84 लक्ष योनीमधून मनुष्याचा जन्म मिळाला हेच मोल आहे. आलं का लक्षात. पण अनमोल कधी होत आहे. संतांच्या संगतीत. पण स्वतःसाठी काय केलं तर. सगळ्या संतांची भक्ती काय एकसारखी आहे का हो. जनाबाईची भक्ती वेगळी. अगदी शिव्या दिल्या तरी आपण त्याच्या अभंग गायले की हो. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या करंठ्या तुझे गेले मळे
तुला पाहुनी काय रडे. शिव्या दिल्या तरी त्याच्या अभंग झाले. आणि इथं अभंग जरी म्हणला तरी शेजाऱ्याला ऐकू वाटत नाही. बसलेला उठून जातोय. कारण त्याच्यात काय नसतो, भाव काय नसतो. भाव बळे आकळे रवी नाकळे. तुम्हाला सांगतो काय आहे ते. गीता भागवत करीती श्रवण. कुणालाही गीता सांगतो का तो तेव्हा, का कुणाला भागवत सांगतो. भाव बळ आकळे. ज्याच्यामध्ये भाव आहे तो भाव त्याला पटला पाहिजे. मंजूर झाला नाही म्हणजे पटला पाहिजे. हे जे एवढे आहे ना तुम्ही सर्व प्रेमळ, सगळ्या बाजूनी आजचं व्याप सोडून आलाय का नाही इथं या भक्तीसाठी. मग ह्याला म्हणतात भाव. संसार तर रोजच आहे. एक वाक्य सांगू का, सारखी वाक्य खोटी बोलतो मी, सारखी खोटी बोलतो. आता बघा, भगवंताचा अवतार आपण म्हणतो. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. म्हणजे 4 युग झाली, कृत त्र द्वापार आणि युग. कृतार्थ विष्णू कृतार्थ रामा द्वापारे कृष्णस्य. कलिमाजी पांडुरंगा आणि ज्ञानदेवा. पांडुरंग हा नामदेवरायांना दिसतो, पण ज्ञानदेव सगळ्यांना दिसतो. पांडुरंग आणि ज्ञानदेव याच्यामध्ये फरक आहे की पांडुरंग फक्त नामदेवराया, सेनानावी, नरसिंह मेहता, आमची जनाबाई त्यांना दिसतो. माझा ज्ञानदेव मात्र सर्वांच्यासाठी आहे, नाही का. म्हणून ते सांगतात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे विठेवरती हात ठेवून जो उभा आहे तोही महाविष्णूच आहे. पण तो संतांना दिसतो, संतांना बोलतो. आषाढी कार्तिकीला काय जायचं त्यांच्यासाठी तो रावळाच्या कळसावर येऊन बसतो. सगळे दिसले पाहिजेत म्हणून. मग त्यांच्या बरोबर आपल्यालाही झालं तर दर्शन. आपण जर सेपरेट पंढरपूरला गेलो ना तर चहावाला सुद्धा मला वाटत नाही मागितल्या चहा देत असेल म्हणून. तिथं एवढं मार्केट असतं, तुम्ही जास्त बोलला ना पुढं. म्हणून संतांच्या संगती. आता सांगितलं चौयुगाचा भक्त नामा. म्हणजे भगवंताचे अवतार किती आहेत? 4. बरोबर. आता दुसरा शब्द सांगतो. भगवंताचा अवतार आपल्याला माहिती आहे. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध, कलिंगी. किती सांगितले आता मी? मगाशी 4 म्हणलो ना, आता 10. काय झालं? मगाशी किती म्हणलो, आता किती म्हणलो? भागवतांमध्ये तर किती सांगितले? किती? सगळे माझ्यापेक्षा हुशार आहेत. 24. म्हणजे परत बदल. उत्तर लिहायचं कुठलं? आन्सर द फॉलोइंग इन वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तर किती? 4, 10 का 24? अजून एक आहे. अनंत अवतार घेसी भक्ताकारणे. उत्तर काय याचा प्रश्न आलाय. एका मार्काचा प्रश्न आहे. देवाचे अवतार किती? 4, 10, अनंत, 26, 24, 22, 15, 17 किती?
येत नाही, मार्क पडतील का? उत्तर मी सांगतो. जगातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर ऐहिक ज्ञानाने देता येत नाही. त्याच्यासाठी परमार्थिक ज्ञान जे असतं ते संतांच्याच दरबारात मिळतं. म्हणून म्हटलंय संतांच्या संगती. सगळी उत्तर भूगोलाप्रमाणे शोधायची नसतात. इतिहास खोडण्याचा असतो जो वारकरी संप्रदायाला आहे. लक्ष देऊन ऐका. कोणालाही गीता भागवत सांगत नाही. तो तिसरं चरण चाललंय. एकदा गेले अर्जुना बरोबर भगवंत. उत्तर सांगतोय, ह्यातलं कुठलं उत्तर तुम्ही शोधायचं. लक्ष द्या. मग ते वेदांचे ते सार तुकोबाराया म्हणतात ते सार ज्याला कळलं त्याला तो गीता भागवत सांगतो, अन्यथा इतराला सांगतो. लक्ष द्या. 4, 10, 24 का अनंत. बघा, अर्जुना बरोबर भगवंत एकदा फिरायला गेल्यानंतर भगवंताला असं वाटतं, कधी कधी आपल्याला वाटतं, आपली बायको जर, बरं का, बायको जर म्हणलं मी नाही तर घरी आपल्यावर सारखं प्रेम करायला लागली. चहा दे ग, दिला. काल मी 10 किलो साखर आणून टाकली का? हो. तुला मी 2000 साडी आणून दिली? हो. प्रत्येक गोष्टीला हो म्हणली. नंतर आपल्याला असं वाटतं मी येडा तर नाही ना, प्रत्येकाला होच म्हणते. कोणत्याही गोष्टीला जर विरोधक प्रमाणापेक्षा जास्त वेळ झाल्यानंतर होत नसेल, आपल्याला शंका येणार. तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. भगवंताने अर्जुनाला विचारलेलं, अर्जुना आकाशामध्ये ढग आलेत रे, फार पाऊस येईल असं वाटतंय. 4 का 10 का 24 का अनंत तेवढं बघा. मला वाटतंय आकाशात ढग जास्त आले. अर्जुन म्हटला हो, भयंकर ढग आले. ढगानं गच्च आकाश भरलंय. भगवंताला वाटलं बिन ढगाचा मी म्हणलोय ह्याला तरी आकाशात ढग आले तरी होच म्हणतोय. थोड्या वेळानंतर भगवंताने म्हणले बघ अर्जुना आकाशात एक पण ढग नाही रे. अर्जुन म्हणला हो. देव म्हणला मी काही येडा आहे का एवढे दिवस तुझ्या बरोबर राहतोय ती, तुझ्या रथाचं सारथी करतोय, तुझे घोडे बांधतोय, खायला घालतोय, प्यायला घालतोय, तुझ्यासाठी दुश्मनासारखा जरी प्रतिस्पर्धी आला तरी मागं सरकवतोय, माझी प्रतिज्ञा मोडून तुझं खरं करतोय, आणि तरी तू आपलं मी येडा असल्यासारखं मी म्हणतोय ढग आले तरी हो, आणि एक ढग नाही तरी पण हो. विचार करा, आपल्यालाही वाटत. देवाने तिसऱ्यांदा विचारला अर्जुना मनापासून सांगणार का? म्हणला हो. मी वेडा तर नाही ना? नाही म्हणला देवा. तुम्हाला वेडा म्हणणारा कोणी आहे का? तुम्ही कोण आहे? चतुरातू गुण लावण्याची खाली. हा, फक्त तुझ्यात जे वेडे झाले त्यांना नरका मुक्ती झाली संपदा, आणि जे तुझ्या शिवाय वेडे झाले ते तुझा हात लागून जरी पाण्यात पडले तरी बुडले. काय म्हटलं कळालं का? अर्जुनाने विचारलं देवा आकाशात ढग नाही, आकाशात ढग आहे, तुम्ही वेडे मात्र नाही. अरे मग प्रत्येक गोष्टीला मग अशी मी ढग नव्हते तेव्हा ढग आहे म्हटल्यावर तू का हो म्हणला? देवा खरं सांगू का, मला ढगाशी काही घेणंच नाही हो, मला तुमच्याशी घेणं आहे. काय म्हटलं कळालं? तुम्ही जे म्हणाल ते संतांच्या संगतीवरती त्यांनी जे सांगाल त्याच्यावरती जर तुमचा विश्वास जर असेल तर त्या परमात्म्याची प्राप्ती आहे, अन्यथा नाही. ज्ञान विज्ञान अति पंडिता जर करत बसला तर ज्ञानाचं तत्व संतांच्या शिवाय कोणी सांगत नाही, आणि ज्यांना तत्व सांगत नाही त्यांना तो गीता भागवत सांगत नाही. विठ्ठला विठ्ठल. मग अशी गीता सर्वप्रथम कुणाला सांगितली तर सूर्याला सांगितली. कुरुक्षेत्रावरती किती लोक होते? कौरव होते, पांडव होते, होते का नाही? एवढ्यामध्ये फक्त कुणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. कुणाला सांगितली? अर्जुनाला. गीता ही कसं जगायचं शिकवते. माझ्या माहितीप्रमाणे गीता 2ऱ्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकापासून सुरू होतो. ज्यावेळी अर्जुन रथाच्या खाली उतरतो की सगळेच माझे अध्यक्ष आहेत तर मी कुणाशी युद्ध करू. 2ऱ्या अध्यायाचा 2रा श्लोक आहे. कुतत्व आकाशमाला गदाम विषम येतो समुपस्थम अनार्जुष्टम स्वर्गम कीर्तिम करम अर्जुना. त्यावेळी जे ज्ञान सांगितलं त्याचं नाव आहे भगवद्गीता. कसं जगावं हे भगवंताने अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला सांगितलं, त्याचं नाव आहे गीता. आणि राजक्षेत्र
सांगितली उद्धवाला आपलं भागवत. तेच मैत्र्यांच्या माध्यमातून विदुराला सांगितलं गेलं, शुक राजाच्या माध्यमातून परीक्षित राजाला सांगितलं गेलं. तेच व्यास कृपेने शुक महाराजांना मिळाले. जे व्यासांच्या 17 पुराण ज्ञान असून सुद्धा मनाला शांती मिळत नाही, परंतु नारदांच्या कृपेने जे ज्ञान व्यासाने मिळालं की शांती जगामध्ये असं शास्त्र ज्याचं नाव आहे भागवत, आणि हे जे भगवंताचं गीता आणि भागवत रूपी ज्ञान जे श्रवण करतात ते अखंड चिंतन विठोबाच्या नाम घेण्याचे अधिकारी आहेत. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये गीता भागवत